तोंडावर नाही सांगा. बरं, ह्या माझ्या सासूबाई यांची कंडिशन एवढी बेकार झाली होती की ते कॅन्सर आजार सुरू झाला. तर कॅन्सर आजार आहे का नाही हे माहित नव्हतं. जेव्हा आम्ही रुग्णालयात चेक केलं, टेस्ट केल्या, तेव्हा ते सांगितलं की हे कॅन्सर आजार आहे आणि 3री स्टेप पार झालेली आहे, म्हणजे 4थ्या स्टेपला सुरुवात आहे. अशा कंडिशनला आम्ही शासकीय रुग्णालय कर्करोग आपल्या संभाजीनगरला तिथं ट्रीटमेंट सुरू केली. केमो झाले, ते एडिशन झाले. डॉक्टरांनी सांगितलं की आता केमो झालेत, एडिशन झालं, सगळं झालं. आजी एक तर कमकुवत आहेत, म्हातारे आहेत, आता इथून ट्रीटमेंट पूर्ण संपली. आता जे काय असेल ते घरी घेऊन जा आणि तुमच्या पद्धतीने सेवा करा. मग आता तिथली ट्रीटमेंट पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर इकडे पेशंटला 20% पण आराम नाही. उठता येत नाही, बसता येत नाही, खाता येत नाही, चालता येत नाही आणि पूर्ण लिक्विड ह्या पद्धतीने त्यांना द्यावं लागत होतं, जे की ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून त्याच्यात भाजीचं पाणी असं नॉर्मल कंडिशन मध्ये चाळणीने चाळून ते चमच्याने त्यांना द्यावं लागत होतं. तर पण आम्हाला हे काय जे आम्हाला देवासारखे गडदे सर भेटलेत. गडदे सरांनी आम्हाला सांगितलं की माझ्याकडे असं आहे, तुम्हाला पाहिजे का? योगायोग झाला तो आमचा आणि माझ्याकडे मी त्यांना म्हटलं की वा, तुम्ही तर भारीच झालं. त्यांना घरी घेऊन आलो, त्यांना सांगितलं की अशी अशी कंडिशन आहे, आमच्या आईंना हे द्या. त्यांनी लगेच तात्काळ आम्हाला हे बॉटल उपलब्ध करून दिली आणि जे सुरुवात केली, आज 2 बॉटल संपल्या, 3री सुरुवात झाली. ते 1-1.5 बॉटल संपायच्या आतच त्यांना खायचं, उठायचं, बसायचं, चालायचं, फिरायचं, अशक्तपणा हे सगळे गायब झालेत. आणि आज ते हाताने, त्यांच्या स्वतःच्या हाताने भाकर चुरून भाजीमध्ये खातात, पोळी चुरून खातात, चालतात. म्हणजे आज ते 3 टाइम त्यांच्या हाताने जेवतायत. अगोदर त्यांना काहीच चालत नव्हतं. आमची आशा संपली होती, पण आज आम्हाला हे अमृत ज्यूस या प्रोडक्टने एक नवीन जीवदानच भेटलं आणि तेवढं आमच्या आईंना आयुष्य भेटलं. बरं का, तुमचे आम्ही आभारी. हा.